आजवर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप साऱ्या मूर्त्या पाहिल्या असतील, पण आजवर कधीच प्रॉपर असं एक महाराजांचं मंदिर नसेल पाहिलं. पण आता ते स्वप्न पूर्ण होताना दिसतंय, कारण शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टने बांधलेलं हे महाराष्ट्रातील पहिलं व भारतातील दुसरं मंदिर आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की पहिलं मंदिर कुठं आहे? तर भारतातील पहिलं मंदिर हे तेलंगणातील श्रीशैल्यम येथे आहे. हे मंदिर बनवायला तब्बल 7 वर्ष लागली. हिंदू कॅलेंडरनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फडणवीस यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. वास्तुविशारद विशाल विजयकुमार पाटील यांनी डिझाईन केलेले हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरून घेतले आहेत. मग त्यात एक सीमा भिंत, किल्ल्यासारखे बुरुज आणि एक मोठं भव्य प्रवेशद्वार आहे. मग मंदिरात सभा मंडप, तटबंदीचे खांब, बारीक कोरीव काम केले आहे आणि त्यातच एक आकर्षक महिरप कमानी आहे. किल्ल्याच्या म्हणजे मंदिराच्या खालच्या भागात 36 विभाग आहेत, ज्यात 9 बाय 6 फूट आकाराचे भिंतचित्र आहेत. या भिंतचित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे क्षण दाखवले आहेत. याशिवाय संकुलात ऐतिहासिक शस्त्रे आणि चिलखतांचे संग्रहालय देखील आहे. मंदिराचे मुख्य आकर्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची 6.5 फूट उंचीची कृष्णशिला मूर्ती, जी म्हैसूरमधील प्रसिद्ध कलाकार अरुण योगीराज यांनी कोरली आहे. हा तोच माणूस आहे ज्याने राम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लाची मूर्ती कोरली आहे. हे मंदिर शिवप्रेमींसाठी जणू एक स्वर्गच. या मंदिरात जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाडीने आलात तर खूप बरं होईल, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टने जर यायचं झालं तर तुम्हाला 3 ते 4 प्रकारच्या गाड्या बदलाव्या लागतील. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टने कसे यायचं हे इन डिटेल माहिती दिली आहे, ती तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता.